दत्ता गाडे या आरोपीने पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार केला आणि तो त्यानंतर आपल्या गावी आला आणि खरं तर गावातील आजूबाजूच्याच परिसरात तो आश्रय घेत होता. मात्र 72 तासांपासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र स्थानिक ग्रामस्थ हे खरं तर पोलीस प्रशासनाच्या मदतीला धावले. गावकी भावकीचं हे सर्व राजकारण विसरून हे खरं तर आरोपीने केलेले दुष्कृत्य आहे आणि त्यामुळे आरोपी हा खरं तर पोलिसांच्या स्वाधीन व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ आहेत. काय सांगाल सरपंच म्हणून कसं पाहता या घटनेकडे? ही घटना जी आहे ती अतिशय निंदनीय आहे. अशा गोष्टीचा म्हणजे जी काही गोष्ट झाली त्या गोष्टीचा आम्हाला पश्चाताप होतो आहे. परंतु ती घटना त्या व्यक्तीने केली असून याचं गावाचा काही एक दोष नाही आहे. त्याच्यामुळं जी काही गावाची बदनामी होती ती कुठंतरी थांबली पाहिजे म्हणून खरं तर आम्ही पुढे आलेलो आहे. पण गावाची बदनामी झाली मात्र गाव एकवटलं खरं आरोपीने केले दुष्कृत्य होतं. मात्र याचा पुढच्या काळात काय परिणाम होऊ शकतो? येणाऱ्या काळात आता बघा ना तुम्ही, जी तरुण मुलं आहेत यांना विवाहासाठी अडचणी येऊ शकतात. गावाकडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एक व्यक्तीने गुन्हा केला म्हणजे सगळं गावच तसं होतं असं नाही. याचा बराचसा परिणाम होणार आहे. नक्कीच भविष्यात याचा परिणाम होणार आहे. एका व्यक्तीने चुकी केली यात गावाचा काही दोष नाही असं म्हटलं. त्यांनी कसं पाहता तुम्ही याकडे? तर या एका व्यक्तीने दत्ता गाडे असेल त्या व्यक्तीने हा गुन्हा केला आहे. गुन्हा अतिशय घृणास्पद गुन्हा आहे. त्या गुन्ह्याला कुठेही माफी नाही आहे. त्या गुन्ह्यामुळं आमच्या गुन्हाट गावाचे अख्खे राज्यभर नव्हे तर महाराष्ट्रात नाव गेलेलं आहे. त्यामुळे आमच्या गावाने ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की जी जास्तीत जास्त जी गावची बदनामी चालली ही लवकरात लवकर कुठं थांबेल यासाठी आमचे गाव सर्व एकवटले आणि त्यांनी दत्ता गाडेचा शोध सुरू केला. ज्या घरी जाईल त्या घरच्यांनी दत्ता गाडे समजा एखाद्या घरी समजा पाणी पिण्यासाठी गेला तर त्या घरच्यांनी पाणी देऊन त्याला पाणी देत होते. देऊन की लगेच पोलिसांना फोन करायचे दत्ता गाडे या ठिकाणी आलता होता आणि पाणी पिऊन गेला. एका ठिकाणी पाणी पिऊन गेला, त्या दिवशी तिथं बघितलं तिथं नाही सापडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो दत्ता गाडे एका घरी पाणी प्यायला गेला. त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांनी त्याला सांगितलं व डायरेक्ट सांगितलं तुला पोलिसांच्या स्वाधीन झाल्याशिवाय पर्याय नाही आहे. तुला एकच पर्याय पोलिसांच्या स्वाधीन होणे आणि पोलिसांच्या स्वाधीन जेवढा लवकरात लवकर तू पोलिसांच्या स्वाधीन होशील तेवढ्या लवकरात लवकर आपल्या गावची बदनामी ही जी थांबेल आणि तुला काय असेल ती कोर्टामार्फत किंवा काय प्रशासनामार्फत तुला काय ते न्याय भेटायचा तो भेटेल. त्याच्यामुळं त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी 1-1.5 वाजता पोलिसांच्या स्वाधीन तो झाला. नक्कीच गावची बदनामी झाली की याची राज्यभर चर्चा झाली खरं तर. मात्र जे काही शेत शिवार होतं, आपण जर गावचा परिसर पाहिला तर संपूर्ण ऊसाची शेती आहे आणि या परिसरात बिबट्याची दहशत आहे. अशावेळी रस्ते छोटे आहेत, अशावेळी पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक धावले. कसं स्थानिक नागरिक म्हणजे तरुण मुलांनी ह्याच्यामध्ये एवढं म्हणजे पोलीस यंत्रणा असेल ना त्यांना एवढं सहकार्य केलं की पोलिसांच्या बरोबर ते टीममध्ये सामील झाले व शोधण्याचा म्हणजे पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला. रात्री 1 वाजेपर्यंत कुठेही ते अडचणात माळरानात काटे कुठे काही न बघता ते मदत केली त्यांना 100%. नक्कीच जातीपातीचं राजकारण विसरून मैत्रीचं नातं विसरून खरं तर केलेलं कार्य दुष्कृत्य अशा परिस्थितीत जे काही ग्रामस्थ आहेत ते आरोपीच्या शोधासाठी पोलीस प्रशासनासोबत मेहनत घेत होते. कसं पाहतात? हो नक्कीच. पोलीस प्रशासन आल्यानंतरनं मीडिया आल्यानंतरनं गावातली जी तरुण मंडळी असेल किंवा बाकीचे ग्रामस्थ असेल यांनी सर्वांनी पोलीस प्रशासनाला खूप मदत केली आणि ह्या ठिकाणी ऊसाची शेती भरपूर असल्यामुळं छुपे वाटा पण इकडे भरपूर आहेत. बिबट्याचा वावर पण भरपूर असल्यामुळं प्रशासनाला थोडंसं ऊसात जाण्यात थोडंसं भीती वाटत होती. परंतु गावातले ग्रामस्थ आणि तरुण मंडळी असल्यामुळं पूर्णपणे शोध घेण्यात त्यांना मदत झाली प्रशासनाला आणि गुन्हाट गावच्या तरुण मुलांनी आणि ग्रामस्थांनी भरपूर सहयोग असं पोलीस प्रशासनाने दिलं आहे. प्रशासनाला सर्व मदत केलेली आहे. वडीलधारेसुद्धा यामध्ये होते. तरुण मुलंसुद्धा खरं तर प्रशासनासोबत रात्रीचे सुद्धा शेतात फिरत होते. कसं आता ते सगळ्यांना काय वाटायचं की गावाची इज्जत जाते त्याच्यामुळं जेवढ्यात लवकर होईल तेवढ्या लवकर आपण आरोपींना ताब्यात देऊ पोलिसांच्या, म्हणजे गावाची बी थोडीशी इज्जत वाचल जरा. आणि खूप जरा मीडियावर म्हणजे खूप महाराष्ट्रात चर्चा झालेली त्याच्यामुळं जनतेने म्हणजे गावातल्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन व असा निर्णय घेतला की आपण आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करावा म्हणजे आपलं थोडंसं जरा गावात चर्चा बंद होईल. नक्कीच गावाची संपूर्ण राज्यभर बदनामी झाली का असं त्यांचं म्हणणं आहे. काय बघतात? उलट त्यांनी आधीच डिपार्टमेंटच्या ताब्यात पाहिजे नव्हते स्वामींनी. काही गोष्टी पाहुणे रावळेपर्यंत गेल्या, काही पाहुण्यांचं फोन यायला लागले गुन्हाट गावात काय चालले ती सांगता नाही. म्हणलं आपण काय सांगणार आहे त्याला कळलं ती बघू. डिपार्टमेंट आलं मग आम्ही सगळेजण तिला डिपार्टमेंटला साथ करायला सुरुवात केली. काही गोष्टी
त्यांच्या संघ हिंडायला सुरुवात केली, काही गोष्टी पुढे आलाय गेलाय ती सांगण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळं काही गोष्टी डिपार्टमेंटला वाटलं बाबा आपलीच गावकरी आपलीच माणसं आहे, त्याच्यामुळं थोडंफार वेगळ्या पद्धतीने होईल, त्याच्यामुळे ती आपण त्यांना सहकार्य केलं. नक्कीच गावकी भावकीचं राजकारण विसरून, मैत्रीचं नातं विसरून आरोपीने केलेलं कार्य जे काही कृत्य होते ते दुष्कृत्य आहे आणि त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जे काही केलेलं कार्य आहे या सर्व बाबी लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थ हे सगळं खरं तर प्रशासनाच्या मदतीला धावले आणि ग्रामस्थांच्या मदतीने खरं तर आरोपीला पकडण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.